नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण वर्कमॅन कम्पेन्सेशन ऍक्ट 1923चा जो काही पार्ट 3 आहे तो याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तसेच महत्वाचे जे काही 10-12 ऑब्जेक्टिव्ह आहेत हे सुद्धा या सेशनमध्येच आपण कव्हर करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिले 2 पार्ट बघितले नसतील त्या विद्यार्थ्यांनी पहिले 2 पार्ट बघून घ्यावे. आणि जर आपलं चॅनल किंवा लेक्चर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला किंवा शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. आता चॅप्टर 3 मध्ये बघा इथं काय दिलेलं आहे की कमिशनर हा चॅप्टर 3 मध्ये दिलेला आहे. त्याच्यामधलं बघा सेक्शन 19 कलम 19 रेफरन्स टू द कमिशनर. एक सेक्शन 19 says that any dispute about the compensation under this Employees Compensation Act must be decided by commissioner and civil courts cannot interfere in such matter. म्हणजे काय की जे काय वर्कमॅन कम्पेन्सेशन ऍक्ट अंतर्गत जे काय डिस्प्यूट आहे ते कोण हँडल करणार आहे? कमिशनर. त्याच्यामध्ये सिव्हिल कोर्टचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही असं हे कलम 19 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. कलम 20 मध्ये सांगितलेलं आहे की अपॉइंटमेंट ऑफ द कमिशनरची अपॉइंटमेंट हे कोणत्या कलमात सांगितलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंट कोणाची अपॉइंटमेंट करेल? कमिशनरची थ्रू द ऑफिशियल गॅझेट नोटिफिकेशन टू हँडल द कॉम्पेन्सेशन केसेस. साध्या भाषेत काय की 20 नंबर कलम 20 मध्ये अपॉइंटमेंट ऑफ द कमिशनर आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. कलम 21 व्हेन्यू ऑफ द प्रोसिडिंग अँड ट्रान्सफर. आता व्हेन्यू ऑफ द प्रोसिडिंग अँड ट्रान्सफर याच्यामध्ये काय सांगितलं की ज्या कमिशनरचं जे ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय त्याचं अधिकार क्षेत्र कोणकोणत्या प्लेसवर आहे हे सांगितलेलं आहे. पहिलं अधिकार क्षेत्र कुठं आहे? द ऍक्सिडेंट ऑकर दॅट कॉजेस इंजुरी. नंतर द वर्कमॅन नॉर्मली रिसाइड or if the workman has a died where the dependent claiming the compensation lives, the employer register office as located. म्हणजे एवढे त्याचे काय ज्युरिस्डिक्शन आहेत ते कमिशनरचे हे या कलम 21 मध्ये सांगण्यात आलेलं आहे किंवा त्या प्लेसवर तिथं कमिशनरचा ज्युरिस्डिक्शन किंवा अधिकार क्षेत्र आहे असं या कलमात सांगितलेलं आहे. नंतर कलम 22 फॉर्म ऑफ ऍप्लिकेशन. Section 22 of the Employees Compensation Act provides the procedure and the form for the filling of application before the commissioner for the compensation. म्हणजे त्याचा कॉम्पेन्सेशनचा फॉर्म भरायची प्रोसिजर आहे कलम 22 मध्ये सांगितली. कलम 23 मध्ये सांगितलं पॉवर अँड प्रोसिजर ऑफ द कमिशनर. आता हे जे कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 मध्ये डिस्प्यूट बद्दल जे काही निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना या कोणते अधिकार दिलेले आहेत ते काम करण्यासाठी द कमिशनर हॅज गिव्हन द सेम पॉवर ॲज अ सिव्हिल कोर्ट अंडर द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. म्हणजे सिव्हिल दिवाणी न्यायालयाचे त्यांना अधिकार दिलेले आहे. तर ते कशामध्ये आहे? कलम 23 मध्ये. म्हणजे म्हणजे कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 आहे त्याच्यामध्ये जे काय जो कमिशनर नेमला होता कलम 20 नुसार तर त्या कमिशनरला दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले आहेत ते कलम कितीनुसार? 23 नुसार. नंतर कलम 24 मध्ये काय सांगितलं? अपिअरन्स ऑफ द पार्टीज. बाकी काय याची एक्सप्लेनेशन गरज नाही, एवढं काय महत्वाचं नाही. कलम 24 मध्ये अपिअरन्स ऑफ द पार्टीज. कलम 25 मध्ये मेथड ऑफ रेकॉर्डिंग एव्हिडन्स हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे कमिशनरनं कोणकोणत्या मेथड वापरल्या पाहिजे रेकॉर्डिंग एव्हिडन्स साठी तर ते याच्यामध्ये 25 मध्ये एवढा काय तो फार विचारण्यासारखा नाही. कलम 23 महत्वाचा आहे. कलम 23 मध्ये कसं झालेलं आहे की कमिशनरला कोणते अधिकार दिलेले आहे? दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले आहेत तर ते कलम 23 मध्ये सांगितलेलं आहे. नंतर कलम 26 थोडस मी क्लिअर करतो. कलम 26 मध्ये कॉस्ट. ऑल द कॉस्ट रिलेटेड टू प्रोसिजिंग बिफोर द कमिशनर म्हणजे काय लिगल एक्सपेन्सेस द्या डॉक्युमेंट प्रिपरेशन विटनेस आर डिसाइडेड बाय द डिस्क्रिशन ऑफ द कमिशनर. म्हणजे कोण ठरवणार आहे? सगळं कमिशनर ठरवणार आहे ते. 27 कलम 27 मध्ये पॉवर टू द सबमिट केसेस. इफ द कमिशनर फेसेस डिफिकल्टी लीगल क्वेश्चन he can ask the high court for the guidance and must follow that decision. म्हणजे जर एखाद्या वेळेस जर कमिशनरला निर्णय घेण्यात थोडा अडथळा येत असेल तर तो काय करणार? हायकोर्टची मदत घेऊ शकतो. तर कलम मध्ये किती मध्ये सांगितलं? कलम 27 मध्ये मेन्शन केलेलं आहे. कलम 28 मध्ये रजिस्ट्रेशन ऑफ द अग्रीमेंट. When the employer and employees agrees the lump sum compensation, a memorandum of agreement must be sent to the commissioner by the employer. आणि त्याच्यानंतर कमिशनर काय करेल? 7 दिवसाची नोटीस देईल. कोणाला? द कमिशनर कॅन नॉट रजिस्टर द अग्रीमेंट इमिजिएटली. ही मस्ट वेट ॲट लिस्ट 7 days आफ्टर गिव्हिंग द नोटीस टू द पार्टीज कॉन्सर्न.
म्हणजे एम्प्लॉयरनं त्यांना नोटीस दिल्यानंतर कमिशनर डायरेक्टच त्यांना निर्णय घेणार नाही, तर त्यांना 7 दिवसाची नोटीस देईल. कारण की काय होतं की त्या नोटीस दिल्यानंतर ते 7 दिवस त्यांना करेक्शनसाठी काही असेल तर ते राहतात. नंतर rectification of register, the commissioner may correct or rectify the register at the time if required. म्हणजे 7 दिवसाची नोटीस हे कमिशनर त्या एम्प्लॉयरला देईल. Another effect of the failure to the register agreement, if the compensation agreement is not registered, it will not protect the employer and he may have to pay the full compensation under this त्या. असं नाही की बाबा काय अग्रीमेंट रजिस्टर केला नाही म्हणून एम्प्लॉयर त्याच्यातून त्याला सुटका मिळेल, असं होत नाही. तर एनी हाव त्याला कॉम्पेन्सेशन द्यावंच लागेल. एक कलम 29 मध्ये सांगितलं. कलम 30 मध्ये अपील सगळ्यात महत्वाचा कलम आहे. This section explain when an appeal can be made against commissioners ऑर्डर इन हायकोर्ट. म्हणजे कमिशनरनं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील हायकोर्टात करण्याची प्रोसेस याच्यामध्ये दिलेली आहे. कंडिशन फॉर द अपील, द अपील मस्ट बी इन्व्हॉल्व द सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ द लॉ. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी महत्वपूर्ण गोष्ट असली पाहिजे तरच त्याच्यामध्ये अपील करता येईल. अदरवाईज छाटछूट गोष्टीसाठी अपील करता येणार नाही. द अमाऊंट ऑफ द डिस्प्यूट मस्ट नॉट बी लेस दॅन प्रिस्क्राइब अमाऊंट. म्हणजे किती 10,000पेक्षा ती अमाऊंट नसली पाहिजे. उगाच 2 आणि 4 रुपयासाठी ते हायकोर्टात अपील करता येणार नाही. द अपील मस्ट बी फिल्ड विदिन 60 days. हे सगळ्यात महत्वाचं आहे की जे काही अपील आहे कोणाविरुद्ध, कमिशनर विरुद्ध, अपील किती दिवसाच्या आत हायकोर्टात फिल करायची आहे? 60 दिवसाच्या आत. हे 60 दिवस फार महत्वाचा आकडा आहे. आणि हे अमाऊंट किती असली पाहिजे अपील करण्यासाठी, किंवा तो किती अमाऊंटचा डिस्प्यूट असला पाहिजे? साधारण 10,000च्या वरच असला पाहिजे. अदरवाईज 100-200 रुपयासाठी एवढी एनर्जी घालण्यात काही अर्थ नाही. नंतर कलम 31 रिकव्हरी. म्हणजे इफ एनी पर्सन, युजली द एम्प्लॉयर, फेल्स टू पे द कंपेन्सेशन अमाऊंट, द कमिशनर कॅन रिकवर द अमाऊंट अँड एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यूज. म्हणजे त्यासाठी त्याला फॉर दिस पर्पज कमिशनर इज ट्रीटेड ॲज अ पब्लिक ऑफिसर. म्हणजे या कामासाठी त्याला पब्लिक सेवक हे समजण्यात येणार आहे. आणि कोणत्या कायद्यानुसार? रेव्हेन्यू रिकव्हरी ऍक्ट 1890 नुसार त्याला, त्या कमिशनरला रिकव्हरी करण्यासाठी पब्लिक सेवक असं समजण्यात येणार. नंतर कलम 32 मध्ये पॉवर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट टू मेक द रूल. राज्य सरकारचे जे अधिकार आहेत काय कायदे नियम बनवण्याचे. नंतर 33 मध्ये पॉवर ऑफ लोकल गव्हर्नमेंट. म्हणजे लोकल गव्हर्नमेंट म्हणजे कोणते असते? मनपा असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती वगैरे या गोष्टी असतात. त्यांना सुद्धा कलम 33 नुसार पॉवर दिलेला आहे. नंतर 34 मध्ये पब्लिकेशन ऑफ रूल प्रकाशित करण्याचा अधिकार. नंतर कलम 35 मध्ये रूल टू गिव्ह द अफेक्ट अँड अरेंजमेंट विथ द अदर कंट्रीज फॉर द ट्रान्सफर ऑफ द मनी पेड ॲज अ कम्पेन्सेशन. कलम 35 allows the government to make the rule for transferring compensation money between India and other countries so that worker of their families can receive the compensation where they live. म्हणजे एखादा व्यक्ती त्याला कम्पेन्सेशन दुसऱ्या देशात आहे, त्याला कम्पेन्सेशन लागत असेल तर ते गव्हर्नमेंटला असा अधिकार आहे की दुसऱ्या देशात सुद्धा ती व्यक्ती कम्पेन्सेशन घेण्यास पात्र असेल, किंवा त्याच्यातला कोणताही फॅमिली मेंबर कम्पेन्सेशन घेण्यास पात्र असेल. कलम 36 रूल मेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट टू बी लेड बिफोर द पार्लमेंट. किती दिवसासाठी ठेवायचा आहे? टाइम पिरियड. द रूल मस्ट बी प्लेस बिफोर द पार्लमेंट फॉर द टोटल पिरियड ऑफ 30 दिवस. 30 दिवसासाठी ठेवायचा आहे. मग त्याच्यामध्ये बघा, दिस 30 days पे दिस 30 days मे बी 1 सेशन और 2 सेशन मोर सक्सेसिव्ह सेशन. म्हणजे ते एक असू द्या, 2 असू द्या किंवा 3, परंतु 30 दिवसासाठी ठेवायचे आहे पार्लमेंट समोर. हे टोटल 36 कलम झाले. आता यातले महत्वाचे काही ऑब्जेक्टिव्ह बघू आपण, जे एक्झाम ओरिएंटेड आहे. थोडस मी याला क्लिअर करतो. क्वेश्चन नंबर 1, द टर्म एम्प्लॉयर्स अंडर द एम्प्लॉईज कम्पेन्सेशन ऍक्ट 1923 इन्क्लूड. कोण कोण आहेत? पहिलं दिलं एनीबडी ऑफ द पर्सन इनकॉर्पोरेट ऑर नॉट. दुसरं आहे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसीज एम्प्लॉयर, कॉन्ट्रॅक्टर. आणि चौथं डी दिलेलं ऑल ऑफ द अबव. याचं आन्सर काय? सगळेच आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबव हे आन्सर असणार. क्वेश्चन नंबर 2, अंडर द एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 द एम्प्लॉयर इज नॉट लायबल व्हेन द इंजुरी डज नॉट रिझल्ट इन डिसेबल फॉर द पिरियड एक्सिडिंग. किती उत्तर याचं? 3 दिवस. म्हणजे याचं ऑप्शन काय ना, 1 नाही, 2 सुद्धा नाही,
नन ऑफ द अबाव नाही, म्हणजे 3 दिवस हे याचं परफेक्ट उत्तर असणार. नंतर क्वेश्चन नंबर 3. ऍज पर द एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923, द एम्प्लॉयर्स हॅज received a notice and is liable to pay the compensation, he must deposit it to the commissioner within किती दिवसाच्या आत? 30 दिवसाच्या आत. त्याचा आन्सर आहे अपॉइंटमेंट ऑफ द कमिशनर मेन्शन इन सेक्शन. कोणत्या सेक्शन 20 मध्ये? आपण आताच बघितलं की अपॉइंटमेंट ऑफ द कमिशनर सेक्शन 20 मध्ये सांगितलेलं आहे. नंतर 5वा, whatever fails to send the report to the fatal accident and serious bodily किंवा injury which he is required to send under section 10B, section 18A of the Employees Compensation Act 1923 prescribe penalties for the contravention of the provision of the act which include the fine up to किती? 5,000 पर्यंत आहे. म्हणजे सेक्शन 10 मध्ये काय सांगितलं? एम्प्लॉयर मस्ट बी रिपोर्ट द फॅटल ऍक्सिडेंट अँड सिरियस बॉडीली इंजुरी टू द कमिशनर विदिन 7 दिवसाच्या आत. त्याला एम्प्लॉयरनं फॅटल ऍक्सिडेंट असेल किंवा सिरियस इंजुरी असेल तर कमिशनरला माहिती द्यायची आहे किंवा नोटीस द्यायची आहे किंवा रिपोर्ट करायचा आहे. आणि जर सेक्शन 18A मध्ये काय केलं, जर त्यांनी तसं केलं नाही तर त्याच्यासाठी पेनाल्टी 5,000 रुपयाची आहे. हे असं लक्षात ठेवायचं. नंतर सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन नंबर 6. द मिनिमम अमाऊंट ऑफ द कॉम्पेन्सेशन पेएबल अंडर द एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 इन द केस ऑफ डेथ इज RS. किती रुपये असते सांगितलं आपण? डेथ असेल तर 1,20,000 आणि 50% ऑफ द वर्कर्स मंथली वेजेस, याच्यापैकी जी रक्कम जास्त असेल ती. नंतर द मिनिमम अमाऊंट ऑफ द कॉम्पेन्सेशन पेबल अंडर एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 इन केस ऑफ द TPD म्हणजेच काय, टोटल परमनंट डिसेबल ड्यू टू द ऍक्सिडेंट इज RS, किती असेल त्याच्यासाठी सांगितलं आपण 60% किंवा 1,40,000. हे दोन महत्वाचे, एकदम महत्वाचे क्वेश्चन आहे. आला तर क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. नंतर अंडर द सेक्शन 30 ऑफ द एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट ऑल अपील्स to the High Court against the order of commissioner must be filled within an amount not less than किती दिवसाच्या? 60 दिवसाच्या. आणि अमाऊंट किती? 10,000 कमी नसली पाहिजे. टोटल सेक्शन इन एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 किती आहे? 36 आहेत. नंतरचा क्वेश्चन, द रिप्लेसमेंट ऑफ द वर्ड वर्कमॅन विथ द एम्प्लॉईज इन एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 वॉज मेड बाय विच अमेंडमेंट? कोणती अमेंडमेंट? वर्कमॅन कॉम्पेन्सेशन अमेंडमेंट ऍक्ट 2009. ही एक लक्षात ठेवायचं. ही मेजर अमेंडमेंट होती, त्याच्यामुळे 2009ची हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. द डेफिनेशन ऑफ कॉम्पेन्सेशन अंडर द एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 इज गिव्हन इन कोणत्या कलमात सांगितले आहे? 2C मध्ये ही डेफिनेशन सांगितलेली आहे. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्ट मध्ये सांगितल्या. जर काही समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.